नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे गरम गरम मस्त तर्रीदार असा वडा रस्सा। त्यासाठी रस्सा बनवून घ्यायचा आपल्याला। आधी मी ते साहित्य घेतलेलं आहे। आलं, कोथिंबीर, 2-3 कढीपत्त्याचे पानं, लसूण आणि 2 ते 3 कांदे चिरून घेतले उभे। हे आता आपल्याला सगळं मिक्सरवर दळून घ्यायचंय। हे कांदा लसूण सगळं मिश्रण आता हे मी मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे। आता आपण रस्सा बनवून घेऊ। बघा मैत्रिणींनो, रस्सा बनवण्यासाठी मी ते तेल घेतलेलं आहे कढईत। तेल थोडं जास्तीच टाकायचं आपल्याला तर येण्यासाठी रस्स्याला। तेलात आता आपण जिरं टाकून घेऊ, थोडी मोहरी पण टाकून घेऊ। यात आता आपण लाल तिखट टाकू 2 चमचे, मिसळचा मसाला व हे मिश्रण आपण त्यात टाकून घेऊ। यात थोडी हळद टाकून घेतली मी। मसाला आता आपल्याला झाकण ठेवून मस्त असा बारीक गॅसवर परतू द्यायचा आहे छान। मसाला बघा मस्त तेल सुटतो तर आपल्याला बारीक गॅसवर छान परतू द्यायचा आहे। बघा मसाला किती छान मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यात पाणी सोडू। बघा इथे आता आपला रस्सा तयार आहे। आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। मी आता बटाटे वडे बनवण्यासाठी ते बटाटे सोलून घेतलेले आहे उकडून। मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता आपण मिक्सरवर दळून घेऊ व बटाट्याची भाजी बनवून घेऊ। आता मी इथे कढईत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तेल टाकलेलं आहे कढईत। याच्यात आता मी जिरं टाकणार आहे, थोडी मोहरी टाकणार आहे। आता मी याच्यात आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहे। आता मी याच्यात थोडी हळद टाकणार आहे। आता मी याच्यात बटाट्याची उकडलेले बटाटे टाकणार आहे, बारीक करून घेतले मी। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। वड्यांसाठी लागणारी भाजी आता आपली तयार आहे। ती आपण थोडी गार करूनच मग त्याचे वडे बनवू, म्हणजे वडे छान येतील। आता मी वडे बनवण्यासाठी इथे बटाट्याचे असे गोल गोल भाजीचे गोळे बनवून घेतले। आता बेसन पीठ भिजवून घेऊ आपण। बेसन पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडा सोडा टाकायचा आहे खायचा आणि घट्ट मळून घ्यायचे जसं आपण भज्यांना मळतो तसं, त्याच्यापेक्षा थोडं पातळ। हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला वड्यांसाठी, जास्त पातळ पण नाही मळायचे। आता आपण हे असे वडे कढईत सोडून घेणार आहोत। तेल तापू द्यायचं आहे मस्त। हे बघा मस्त आपण अशा मध्यम बारीक गॅसवर असे छान होऊ द्यायचे वडे। चला तर मैत्रिणींनो, आपला वडा रस्सा मस्त तयार आहे गरम गरम। या सगळ्यांनी खायला। माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। या सगळ्यांनी गरम गरम वडा रस्सा खायला। एकच नंबर टेस्ट झाली, एकदम भारी।